नमस्कार मित्रांनो, तुमच्या थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागेल, पण थकलेल्या मनाला कुठेही झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधीही थकवून देऊ नका. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणूनच चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळ चिंता अजिबात करू नका, कारण दोन्ही गोष्टी बदलणार आहे. काही शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला आपोआप शोधत येतील. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधीही सोडू नका. मनात धरलेलं स्वप्न कधीच मोडू नका. पावलोपावली जर कठीण प्रसंग आले तरीही फक्त तारेंना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला कधीही सोडू नका. तशीच वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळची माणसं कधीही तोडू नका, कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधी परत येत नाहीत. प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूकच असते. तो आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. मित्रांनो, कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणं हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड असतं. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती असते. तिची साथ जर सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आयुष्यामध्ये योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार जास्त महत्त्व असतं. कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं. साठवली जाते ती दौलत असते आणि जपली जातात ती आपली नाती असतात. मित्रांनो, नातं कितीही वाईट असलं तरीही ते कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असलं तरीही ते तहान नाही, पण आग तर विझवू शकते. म्हणून हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे, कारण लोकांचं काय, लोक तर देवामध्ये पण चुका काढतात. या जगामध्ये वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, पण मदतीचा हात देणारे फक्त जिवलगच असतात. कुणाच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या चुका शोधू नका, कारण त्या शब्दापेक्षा त्यांच्या भावना या अनमोल असतात. शब्द ठरवता येतात, पण भावना ठरवून येत नाहीत. कोणी कोणाला काही द्यावं ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावं तेच लाख मोलाचं असतं. नात्यांमध्ये खूप सुंदर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. राग आल्यावर तो व्यक्त करणं जितकं सोपं असतं त्याहून सुद्धा कितीतरी कठीण असतं ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे. आणि ज्याला संयम ठेवणं कळलं म्हणजेच त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला. डोळे आणि भावनिक स्पर्श शब्दापेक्षा छान बोलतात, पण अट फक्त एकच असते की समोरच्याला ते समजून घेण्याची भावना असली पाहिजे. शब्दांनाही स्वतःचं असं तापमान असतं आणि ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरूनच कळतं की ते शब्द जाणार आहेत की थंडावा देणार आहेत. देह सर्वांचा सारखाच असतो, फरक फक्त विचारांचा असतो. या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असं बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील, पर्याय म्हणून अजिबात नाही. आयुष्यामध्ये कधीही स्वतःला कोणापेक्षाही कमी समजू नका आणि कोणापेक्षा श्रेष्ठही समजू नका, कारण स्वतःला कमी समजल्यामुळे आत्मविश्वास हा कमी होतो. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलूच शकत नाही त्याच्याबद्दल विचार करणं सोडून देणे. घरातले निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर हे शाबूत राहतं, पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. संस्काराच्या तालमीमध्ये शिकलेले डाव माणसाला जीवनात कधीच हारू देत नाहीत. मनातली माणसं आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावं की ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत. मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचं असं हत्यार आहे की जे जीवनातलं कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोर जाण्यासाठी सज्ज असतं. स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढवावी लागते, कारण इथं साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत. तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरीसुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते. वेळ तर वेळ आल्यानंतरच बदलते.
पण माणूस कोणत्याही वेळी बदलू शकतो. किती नशीबवान असतात अशी लोक ज्यांच्याजवळ आजही त्यांचे लोक आहेत. मित्रांनो, कधीही कोणाला त्यांच्या भूतकाळावरून पारखू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढेसुद्धा जातात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.